विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये गोंधळ असल्याचं बघायला मिळत आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना डिलिमिटेशन विधेयकामध्ये 50% जागावाढीची मर्यादा ठेवली गेली तर त्यावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत अशी भूमिका मांडली। त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये अंतर्गत चर्चा आणि फोनाफोनी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असा दावा त्यांनी केलाय। तसंच बिल येणार असेल तर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊतांनी म्हटलंय। तर महिला विधेयकाला विरोध म्हणजे राऊतांचा दुटप्पीपणा असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। त्यामुळे गेल्या अधिवेशनामध्ये ज्यावेळी हे विधेयक संसदेमध्ये आलेलं होतं त्यावेळी विरोधकांनी याला एकसंधपणे विरोध केलेला होता आणि 2/3 बहुमत जमा करण्यात सरकारला अपयश आलेलं होतं। मात्र आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा हे बिल आणलं जाईल अशी शक्यता आहे आणि त्यावरून आता सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे। भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं ही अशा प्रकारची भूमिका आहे। माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, आत्ता इथे येतानाच मी बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं आहे। ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ। मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती, हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे। त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो। पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे। तर या विषयावर भाजप